पंकजा मुंडे यांच्या बीड जिल्ह्यातल्या सावरगाव घाट इथल्या भगवान भक्तिगडावर होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी अगदी काही तासच उरलेत। मोठ्या प्रमाणात समर्थक जे आहेत ते मोठ्या संख्येने मिळेल त्या वाहनानं भगवान भक्तिगडावर येत आहेत। राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या प्रतिमेचे फोटो, त्याचबरोबर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे फोटो, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचे लावलेले बॅनर हातामध्ये घेऊन भगवान भक्तिगडावर ते दाखल झालेत। भगवान बाबाच्या जन्मगावी म्हणजे सावरगाव घाट इथे मागील 10 वर्षांपासून पंकजा मुंडेंचा हा दसरा मेळावा पार पडतो आणि यावर्षी शेतकऱ्यांवरचं संकट लक्षात घेता परंपरेप्रमाणे दसरा मेळावा पार पडणार आहे। दाखल झालेल्या समर्थकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। राज्यात दसरा मेळाव्याची परंपरा ही आगळीवेगळी परंपरा आहे। त्यामध्ये बीडचा दसरा मेळावा हा विशेष आहे। बीडच्या भगवान भक्तिगडावरती हा दसरा मेळावा पार पडत असतो। आता काही तासच उरले आहेत। मी भगवान भक्तिगडावरती आहे। या ठिकाणी जे व्यासपीठ दिसते या व्यासपीठावरून पंकजा मुंडे आलेल्या भाविक भक्तांना जे आहे ते संबोधित करणार आहेत। काही भाविक भक्त देखील माझ्यासोबत आहेत। काय सांगा ताई, कुठून आलात? आम्ही देऊळगाव राजा तालुक्यात जवळ खेडून इथे आलेलो आहे। आम्ही दरवर्षी येत असतो इथे दसरा मेळाव्यासाठी। काय बोलतील ताई भाषणामध्ये? पंकजा ताईचं भाषण ऐकायला काय बोलतील? दसरा मेळाव्याबद्दल काहीतरी सांगतील, पूरग्रस्ताबद्दल काहीतरी। ताईंनी काल आव्हान केलं होतं काहीतरी घरून शिदोरी घेऊन या। जे पाऊस पडलाय बीड जिल्ह्यामध्ये तर दुष्काळग्रस्त भागांमध्ये ती शिदोरी पोहोचण्यासाठी काही शिदोरी काय आणलंय का सोबत? आम्ही का नाही, काय नाही। नक्कीच मोठ्या प्रमाणात जे भाविक भक्त जे आहेत ते भगवान जे व्यासपीठ आहे या व्यासपीठावरती येणार आहेत। पंकजा मुंडे अगोदर अभिवादन करतील आणि पुन्हा लोकांना जे आहे ते संबोधित करणार आहेत। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, बीड।